श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ओळखलंस आम्हाला? आता सांग, ज्याच्या इच्छेनं सृष्टी निर्माण होते त्याला संपवणं शक्य आहे का? नाही स्वामी, नाही. मला माफ करा, माफ करा स्वामी. गंगा, हे कसं शक्य आहे? आत्ताच तुम्ही या दाराने आतमध्ये गेला होता ना? मग लगेच वेश बदलून या दाराने कशा आलात? नाही, मी इथे आलेच नव्हते. म्हणजे मी गायत्रीचा, माझ्या आईचा वेश करायला गेले होते. दागदागिने, साहित्य सगळं घेऊन गेले होते. पण वाटेत मला मार्तंड महाराज आणि संपतने अडवलं. मी कशी तरी तिथून सुटका करून बाहेर आले. आणि मग आता ज्या इथे आल्या होत्या त्या? कोण आली होती इथे? गायत्री. आणि ह्यांनी तिच्या समोर सगळा गुन्हा कबूल केला. काय? नाही, ती गायत्री होती. ती आली होती. ती मला सोडणार नाही. ती मला सोडणार नाही. मी तिला जाळलं. ती मला मारायला आली होती. ती मला सोडणार नाही. ती अजून इथेच आहे. मग गंगा, तुम्ही सुटल्याच कशा? सोडा मला. कुठे घेऊन आलात? सोडा. बस. तू आज आमच्या तावडीतून सुटू शकणार नाहीस. त्या स्वामीच्या कृपेने आजवर वाचलीस, पण आता नाही. आता शांत बसा. चल आज चल. सोडा मला. सोडा. शांत सोडा बस. मला. चला शांत बस. सोडा तिला, आत्ताच्या आत्ता सोडा. गुरुदेव स्वामी हा भास आहे. हो, हा भासच आहे. ज्याच्या रक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो त्याला स्पर्श करण्याचं सामर्थ्य अधर्मात नसतं. भक्ताच्या मार्गात उभं राहिलेलं संकटही आम्ही साधन बनवतो. गंगा, वेळ कमी आहे. ताबडतोब अंबरीशच्या घरी जा. सत्य तुझी वाट पाहतंय. उशीर करू नकोस. स्वामी. येऊ नकोस. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. गुरुदेव. गुरुदेव. असं झालं. आणि मी खरंच आत्ता तिथून सुटून आले. मार्तंड महाराज आणि संपतनी मला अडवलं होतं. स्वामींनी मला सोडवलं आणि मी तिथून सरळ इथे निघून आले. म्हणजे आता ज्या इथे आल्या होत्या आणि ज्यांनी बाबांकडून सगळा गुन्हा कबूल करून घेतला त्या? आम्ही सांगतो. स्वामी. स्वामी? हेच स्वामी आहेत का? हो, हेच आपले स्वामी आहेत. जिला तुम्ही पाहिलं ती गायत्रीच होती. आम्हीच तिला इथे पाठवलं होतं. म्हणजे खरंच? काही नाते मृत्यूनी संपत नाहीत. काही सत्य काळाच्या पलीकडे जाऊनही न्याय मागत राहतात. आणि काही आत्मे मुक्त होण्यासाठी आपलं अपूर्ण कार्य पूर्ण करतात. ये गायत्री.
गंगा ही तुझी आई आणि गायत्री ही तुझी मुलगी गंगा. आई आई माझं बाळ तुझ्यासाठी नाही जगू शकले मी, पण न्याय मिळावा म्हणून थांबले होते. गायत्री तुझं कार्य पूर्ण झालं, मुक्त झालीस तू. तुझ्या वेदना संपल्या. स्वामी स्वामी मला माफ करा स्वामी. स्वामी मला माफ करा. मी पापी आहे, गुन्हेगार आहे स्वामी. मला माफ करा. गंगा गंगा मला माफ कर. गोवर्धना, त्या मार्तंडाच्या नादी लागून तू आम्हाला संपवायला निघालास. ज्यांनी तुला संधी दिली त्यांचाच विश्वासघात करायला निघालास. पापापेक्षाही मोठा अपराध म्हणजे प्रायश्चित्ताची संधी मिळूनही आपला अहंकार न सोडणं. स्वामी समर्थ दत्तवतारी. स्वामी समर्थ दिगंबरा श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ओळखलंस आम्हाला? आता सांग, ज्याच्या इच्छेनं सृष्टी निर्माण होते त्याला संपवणं शक्य आहे का? नाही स्वामी, नाही. मला माफ करा. माफ करा स्वामी. मृत्यूचा भय संपवायचा असेल तर श्रद्धेचा घास हा खावाच लागतो. घे, खा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मृत्यू तुझ्या पाठीशी कधीच नव्हता. तुझ्या पापांची भीती तुझ्या पाठीशी होती. गोवर्धन, तुम्हाला अटक करण्यात येत आहे. स्वामी, मृत्यूपासून वाचवलं तुला, पण न्यायापासून नाही. देव क्षमा करू शकतो, पण समाजाच्या न्याय व्यवस्थेला तिचं काम करू द्यावंच लागतं. पश्चात्ताप आत्म्याला मुक्त करतो, पण गुन्ह्याची शिक्षा भोगणं हेच खरं प्रायश्चित्ताचं पहिलं पाऊल आहे. स्वामी, मला माफ करा. मला माफ करा. सत्य कधी हारत नाही आणि न्याय कधी चुकत नाही.
स्वामी समर्थ. स्वामी, इतके वर्ष आम्ही गैरसमजात जगलो, तुमचा राग केला, पण आज समजलं. स्वामी, तुमची लीला आमच्या आकलना पलीकडची आहे. माझ्या बहिणीच्या बाबतीत इतका मोठा अन्याय झाला आणि आम्हाला वाटत राहिलं की स्वामी असतानाही त्यांनी वाचवलं कसं नाही तिला. माधव, माणूस जे पाहतो ते संपूर्ण सत्य असतंच असं नाही. नियतीचा एक क्षण अन्यायासारखा दिसतो. काळ पूर्ण झाल्यावर हेतू स्पष्ट होतो. गायत्री आमची भक्त होती, पण तिचं जाणं हे विधिलिखित होतं. तिच्या प्रारब्धात जे लिहिलं होतं ते घडलं. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आम्ही तिच्यावर अन्याय होऊ दिला नाही. तिच्याच मुलीच्या हातून तिचा गुन्हेगार पकडून दिला आणि तिच्याच माध्यमातून आम्ही त्याला शिक्षाही मिळवून दिली. खरंय स्वामी, हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं. आज तुमचं दर्शन घडलं, तुमची भेट झाली, मी धन्य झाले स्वामी. बाळा, आपण आज पहिल्यांदा भेटलो नाहीये, याआधी आपण भेटलो आहोत. कधी? तुझ्या स्वप्नाबद्दल तुझ्या आई बाबांना सगळं माहिती आहे. जर तुला या सगळ्याला पूर्णविराम द्यायचाच असेल तर तुला ह्याच गावात थांबावं लागेल आणि गोवर्धनच्याच घरात राहावं लागेल. तुम्ही नक्की कोण आहात? कळेल बाळा, योग्य वेळ आली की सगळं कळेल. तुम्हाला बी मध हवंच होतं ना? हो, म्हणजे सकाळीच माझ्या मनात आलं की बाजारात जाऊन मध घेऊन यावं आणि तुम्ही विकायला घेऊन आलात. लोकांच्या इच्छा पूर्ण करणं हे सर आमचं काम असतंय. तुम्ही गायत्री बद्दल विचारलत ना? हा, तुम्ही ओळखता का तिला? ओळखतो म्हणजे काय? चांगलंच ओळखतो की मी. ठीक आहे, तिच्या घराची किल्ली. हे लग्न एक अपघात होता. अपघात नाही, हे नियतीने केलेली रचना आहे. ही घे तुझी अमानत, सांभाळून ठेव. सोलापूरला जात आहे ना? हो. या वाटेने जा, लवकर पोचाल. प्रश्न एक एक करून सुटत जातो. सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकाच वेळी नाही मिळत. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
स्वामी म्हणजे ते तुम्हीच होतात प्रत्येक वेळी, प्रत्येक वळणावर. बाळा, भक्ताला वाटतं तो एकटाच चाललाय, पण आम्ही त्याच्या पुढेही असतो आणि त्याच्या मागेही, आणि वेळ प्रसंगी आम्ही त्याच्या बाजूलाही उभे असतो. स्वामी स्वामी तुम्ही नेहमी माझ्या सोबत होतात, मला मार्ग दाखवत होतात, मला सावरत होतात, प्रत्येक वेळी माझ्या पाठीशी उभे होतात. पण मी नाही ओळखू शकले तुम्हाला स्वामी. गंगा, आता आली ना प्रचिती? अगं म्हणून तर मी नेहमी म्हणत असते, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी, नित्य आहे रे मना. श्री स्वामी समर्थ. हो, आज ह्या शब्दांचा अर्थ समजला आणि प्रत्येक अक्षर अनुभवलं. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी, नित्य आहे रे मना. श्री स्वामी समर्थ. लक्षात ठेवा, सत्याचा मार्ग कठीण असू शकतो, पण तो चुकीचा कधीच नसतो. श्रद्धा ठेवणाऱ्याला उत्तर मिळतात आणि सबुरी ठेवणाऱ्याला न्याय मिळतो. गंगा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी, माझी एक तक्रार आहे तुमच्याकडे. अरे वा, स्वामी देवांविरुद्ध तक्रार. आज काहीतरी वेगळं ऐकायला मिळणार आहे. गणू, बोल बाबा, काय तक्रार आहे तुझी? हा, तुम्ही मला शब्द दिला होता तुझ्या घरी वास्तव्यास येईन म्हणून, पण तुम्ही आलाच नाहीत. बाकी सर्वांना दिलेला शब्द तुम्ही पूर्ण करता, मग मला दिलेला शब्द तुम्ही कसा विसरलात? अहो दादा, स्वामींच्या वेळेचं गणित आपल्या वेळेसारखं नसतं. हो ना, आणि स्वामी जेव्हा शब्द देतात तेव्हा योग्य वेळ साधूनच देतात. अरे बाबा, प्रत्येकाला दिलेला शब्द पाळायची वेळ वेगळी वेगळी असते. झाडाला फुलं येण्याची वेळ, फळं येण्याची वेळ, तसंच बीज रोवण्याची वेळ वेगळी वेगळी असते की नाही? गुरु जेव्हा शब्द देतो तेव्हाच त्याची कृपा सुरू होते, पण तो शब्द जेव्हा पूर्ण होतो तेव्हा भक्ताला त्यामागचं कारण कळतं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्य आहात स्वामी तुम्ही, धन्य तुमची लीला. काय झालं राजाराम? एवढा भाऊक का झालायस? काय रे, सगळं ठीक आहे ना राजाराम? कालपर्यंत हिला नीट बोलताही येत नव्हतं. बोबडं बोलायची, एक वाक्यही नीट पूर्ण होत नव्हतं. बरं, मग आज काय घडलं हे तुम्हीच पहा. बोल बाळा. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फळे हेतु भूर्मा ते संगोस्त्व कर्मणे. अर्थात फळाची अपेक्षा न ठेवता आपण आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडावे. कर्माचे फळ हे आपल्या हातात नसते, ते इतर अनेक गोष्टींवर अवलंबून असते, जसे की प्रारब्ध, ईश्वरी इच्छा आणि इतर अनेक बाह्य घटक. त्यामुळे फळाच्या आशेने कर्म केल्यास
इच्छापूर्ती न झाल्यास दुःख आणि अपयश येते. फळाची आसक्ती सोडल्यास मन शांत राहते आणि माणूस अधिक एकाग्रतेने काम करू शकतो. श्री स्वामी समर्थ. शाबास. अरे वा, सुरेख. बाळा, अगं मोठमोठ्या पंडितांना सुद्धा हे पठण करता येत नाही. तू उत्तम पठण केलंस. हो ना, हिला साधं बोलता येत नव्हतं. हो, तीच मुलगी आज इतकं शुद्ध संस्कृत उच्चार करत आहे. खरंच हे फारच विलक्षण आहे. हा तर चमत्कारच म्हणावा लागेल. हो ना गायत्री, अहो हिच्या तोंडून शब्द फुटत नव्हते आणि आता ती आज श्लोक म्हणते आणि त्याचा अर्थ समजावून सांगते. हो ना. हे मानवी शक्तींच्या पलीकडचंच आहे. पण हे घडलं तरी कसं? ही स्वामी कृपा. माझ्यासारखा करंट आंबीच. राजाराम, अरे आता रडतोयस का? अरे राजाराम, मुलगी बरी झाली ना आता, मग आनंद व्यक्त करायचा. मी आनंदाने नाही, मी लाजेने रडतोय. लाजेने? हो, कारण स्वामींनी माझ्यावर कृपा केली होती, पण मला ती ओळखता नाही आली. स्वामींनी कृपा केली आणि ती ओळखता आली नाही म्हणजे? मी स्वामींकडे आलो होतो, हिच्यासाठी प्रार्थना केली होती. तेव्हा स्वामींनी सांगितलं होतं, काळजी करू नकोस, योग्य वेळी तिच्या मुखातून ज्ञानगंगा वाहील. पण मी विश्वास ठेवला नाही. राजाराम, तू स्वामी देवांच्या शब्दावर शंका घेतलीस? हो, मी मूर्ख होतो. मी मंत्र शोधले, वैद्य शोधले, उपाय शोधले, पण स्वामीने दिलेला शब्द मात्र विसरलो. आज कळलं, देवाची कृपा उशिरा दिसू शकते, पण ती कधीच उशिरा पोचत नाही. अरे भक्त जेव्हा संकटात असतो तेव्हा आम्हाला येऊन विचारतो तुम्ही काय केलं म्हणून, पण संकट गेल्यावर त्यांनी एकदा मागे वळून पाहावं. त्याला कळेल प्रत्येक पावलावर आम्ही त्याच्या बरोबर चालत होतो. भक्ताला चमत्कार मोठा वाटतो, पण गुरुला भक्ताचा विश्वास मोठा वाटतो. आम्ही दिलेला शब्द कधीही विसरत नाही. भक्त वाट पाहून थकतो, पण गुरुची कृपा थकत नाही. पण नेमकं काय झालं होतं? मगाशी तुम्ही स्वतःला दोष का देत होतात? स्वामी, माझं कल्याण करा स्वामी. बोल बाबा, काय झालं? स्वामी, स्वामी माझ्या घराण्यात सगळेच विद्वान पंडित आहेत. माझे आजोबा पंडित, वडील पंडित, भाऊ पंडित, आणि प्रत्येकाला शास्त्र, वेद आणि पुराणाचं ज्ञान आहे. पण माझंच नशीब फुटकं निघालं. माझी बुद्धी त्या बाबतीत तोकडी पडली. मला काहीच शिकता आलं नाही. सगळे मोठे झाले, नाव कमावलं, पण माझं आयुष्य मात्र तिथेच अडून बसलं. कुठेही जातो तिथे माझी तुलना होते. लोक म्हणतात, इतक्या विद्वान घराण्यात जन्मून हा असा कसा? प्रगती खुंटली आहे स्वामी, आत्मविश्वास संपलाय. काहीतरी करा स्वामी. ते सगळं आम्ही बघतो. त्याआधी तू हे तीर्थ घे, ओंजळीत घे आणि पिऊन टाक. हा नारळ तर नासलेला आहे, याचं पाणी कसं प्यायचं? काही त्रास झाला तर? पण स्वामींना नाही तरी कसं म्हणायचं? थोडं पिल्यासारखं दाखव.
म्हणजे स्वामींनाही वाईट वाटणार नाही आणि मला प्यावंही लागणार नाही. स्वामी कृपा असू द्या. कृपा तर आहेच रे बाबा, पण प्रश्न फक्त इतकाच आहे की प्रसाद स्वीकारताना श्रद्धा किती होती. येतो स्वामी. स्वामी देवा, त्याला काही समजलं नाही बहुतेक. समजेल, हळूहळू सगळं समजेल. गुरुच्या कृपेवर संशय घेणारा माणूस कृपेपासून लांब जातो आणि गुरुच्या शब्दावर विश्वास ठेवणारा माणूस त्या कृपेचा अधिकारी ठरतो. नारळ बाहेरून नासलेला दिसत होता, पण आम्ही त्यातलं तीर्थ पाहिलं. माणूस बाहेरचं पाहतो, पण आम्ही आतलं पाहतो. शिव शंकर शंभो.